श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 30. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाचे निर्माण होईल. स्वतः श्रीपाद प्रभूंचे कथन. वासवीने अग्निप्रवेश का केला. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या ध्यानावस्थेतून पुन्हा सहज स्थितीत आले. श्री धर्मगुप्तांनी आपल्या मनात आलेली शंका व्यक्त करीत प्रभूंना विचारले, हे महाप्रभू, आपला विजय असो. आर्या महादेवीला या 102 गोत्रातील जोडप्यांबरोबर अग्निप्रवेश का करावा लागला. ती तर केवळ आपल्या संकल्पानेच विष्णुवर्धन राजाच्या शिराचे तुकडे तुकडे करू शकत होती. श्रीपाद श्रीवल्लभ हसत हसत बोलू लागले, वत्सा, जेव्हा महालक्ष्मीने गोदादेवीचा अवतार घेतला तेव्हा तिने अत्यंत मधुर भावाने श्री रंगनाथांची मनोभावे सेवा केली व त्यांच्यातच ती लीन झाली. अग्निविद्येचे वैशिष्ट्य. कुसुमश्रेष्ठी हे आपल्या पूर्वजन्मी समाधी नावाचे एक ऋषी होते. त्याला दिलेल्या वचनामुळे आर्या महादेवी त्याची कन्या म्हणून जन्माला आली. आपली आत्मज्योत प्रज्वलित करून शरीरातील 72,000 नाड्या तसेच अनेक लाख उपनाड्या पवित्र करून त्याचे परिणाम प्राप्त करणे, त्यानंतर महाप्रभूंपासून अभिन्न अशा आदिशक्तीमध्ये लीन होऊन पुन्हा त्या आद्यशक्तीत सायुज्य स्थिती प्राप्त करणे, यालाच अग्निविद्या म्हणतात. ही अत्यंत कठीण अशी योगविद्या आहे. जीवात 64 चैतन्य टप्पे असतात. नाथ संप्रदायाचे लोक या 64 चैतन्याच्या टप्प्यांशी पातळ्यांशी तादात्म्य साधून जीवाच्या उद्धाराकरता 64 शाबर तंत्रांची मदत घेतात. नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय हे आहेत. तुमच्या समोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे प्रत्यक्ष दत्तात्रेयच आहेत. बुद्धिबळाच्या पटात एकूण 64 घरे असतात. श्री महाविष्णू जेव्हा महालक्ष्मी बरोबर मन रमविण्याकरता हा खेळ खेळतात तेव्हा त्याचा गर्भितार्थ असा आहे की जीवाच्या 64 चैतन्य पातळ्यांचे वेगवेगळे परिणाम क्रम प्रत्यक्ष पाहून त्या परिणाम दशांप्रमाणे अनुग्रह करण्याच्या दिव्य क्रीडेत ते मग्न आहे. मानवाला दिव्यात्मा बनविण्याकरता आवश्यक पात्रता. मानवी शरीराच्या चैतन्याच्या स्तरावर पातळीवर त्याच्या परिणामांची गती अवलंबून असते. प्रत्येक जीवाने दिव्यात्म्यात उत्क्रांत व्हावे हाच विश्वमानसाचा अनुल्लंघनीय दंडक आहे. त्या स्थितीप्रमाणे मानव ज्या योग पद्धतीचे, मंत्र जपाचे, यज्ञ यागादीचे आणि धर्मकार्याचे आचरण करतो त्यानुसार त्याच्या शरीरातील आत्मज्योतीचा प्रकाश तेज अवलंबून असतो. त्या प्रकाशाप्रमाणे त्याची नाडी शुद्धी होत जाते. त्या प्रमाणात मानवाला अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत जातात. शक्तींचा विकास झाल्यावर मानवाकडून जी धर्मकार्ये संपन्न होतात त्याप्रमाणे त्याला दैवी अनुग्रह प्राप्त होतो. अशा तऱ्हेने ही कर्म आणि त्याच्या फळांची एक अद्भुत अशा प्रकारची साखळी आहे. शुभप्रद सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा शक्ती जेव्हा मानवामध्ये बीजरूपाने अंकुरित होतात आणि त्यांची नियमितपणे वाढ होण्यास आवश्यक अशी परिस्थिती उपलब्ध होते तेव्हा अंबिकेचे मन करुणेने ओथंबून येते आणि मानवाला तिच्या दयेचा आणि प्रेमाचा अनुग्रह प्राप्त होतो. जेव्हा आर्या महादेवी वासवी रूपात प्रकट झाली तेव्हा अशी उच्च अवस्था, उच्च पातळी फक्त अग्निप्रवेश केलेल्या त्या 102 गोत्र असलेल्यांचीच होती. म्हणून त्यांच्याबरोबर अंबिकेने अग्निप्रवेश करून त्या जोडप्यांना देवता स्तरांच्या दिव्य शक्तीत परिवर्तित केले. जरी ते ज्योतिरूपात परिवर्तित झालेले असले तरी त्यांच्या गोत्रातील लोकांच्या प्रार्थनेने ते आकर्षिले जातात आणि त्यामुळे त्या गोत्रातील लोकांना कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या गोत्रजांना इहलोकीचे सुख आणि वैभव प्राप्त होते. म्हणून आर्यवैश्यांनी अग्नियोगाची महत्ता नीट समजून घेऊन आपल्यातील अज्ञात रूपातील धर्मकर्मरूपी अग्नी प्रज्वलित करून पुढील पिढीला या अग्नियोगाचे फळ पोचवायचे आहे. एका वंशातील प्रज्वलित हा धर्मकर्मरूपी अग्नी पुढील 7 पिढ्यांपर्यंत जळत राहतो. कमीत कमी 7व्या पिढीतील लोक जर हा धर्मकर्मरूपी अग्नी पूर्णतः प्रज्वलित करतील तर पुढच्या 7 पिढ्यांना त्याचा लाभ होतो. जितका काळ हा अग्नी प्रज्वलित राहील तितक्या काळापर्यंत त्या गोत्रजांना अष्टाविध भोगभाग्य व जीवनाचा आनंद मिळत राहील. अग्नी हे अव्यक्ताला व्यक्त करणारे तत्व आहे. मागील जन्मातील महापापे ही या जन्मात अनेक प्रकारच्या अडचणी, व्याधी, नुकसान, क्लेश इत्यादी रूपात आपल्याला पीडत असतात.
तरी या महापापांना मंत्र, तंत्र, योग, दानधर्म इत्यादींच्या द्वारे नष्ट केले तर आपणास सुख समाधान प्राप्त होईल. व्यक्ताला अव्यक्त ही अग्नीच करू शकतो आणि जीवाच्या या जन्मीच्या महापापांना अग्नीच अव्यक्तात नेतो. पुढील जन्मी ती महापापे अव्यक्ताकडून पुन्हा व्यक्त होतात. तीव्र दुष्कृत्ये किंवा तीव्र सुकृत्ये केल्यास त्या कर्माचे अधिकांश फळ या जन्मीच भोगावे लागते. त्यामुळे मानवाने या जन्मात शुभकर्मे केली तर त्या शुभकर्माशी संबंधित असलेल्या पुण्यरूपी स्पंदनांना अग्निदेव अव्यक्तामध्ये घेऊन जातात आणि तेच उत्तर आयुष्यात व्यक्त परिस्थितीत बदलतात. आर्या महादेवीने अग्नियोगाने या 102 गोत्रजांचा उद्धार केला. या गोत्रांच्या ऋषी परंपरेशी संबंधित जन्यूंच्या रक्षणासाठी जन्यू देवतांजवळ ही अनुग्रहरूपी शुभ स्पंदने बीज रूपात राहतात. त्यांना व्यक्त रूपात आणण्यासाठी त्यांच्या गोत्रजांनी सतत सत्कर्मे करीत राहिले पाहिजे. सत्कर्म आचरिल्याने पुण्यफळ तर प्राप्त होतेच, पण त्याबरोबरच बीजरूपात पेरली गेलेली शुभस्पंदनेही व्यक्त होतात. त्यामुळे अल्प पुण्यकर्माचेही विशेष फळ मिळते. परंतु आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की हे सर्व वासवी मातेच्या अनुग्रहाने तसेच अग्निप्रवेश केलेल्या 102 जोडप्यांच्या त्यागाचे फळ आहे. वत्सा, माझे हे सर्व निवेदन ऐकल्यानंतर असे वाटणे स्वाभाविक आहे की आर्य वैश्यांच्या कुळात जन्म घेणे फार भाग्याचे आहे. परंतु इथेही एक मेख आहे. आर्य वैश्यांच्या जन्माला येऊन पुण्यकर्मे न करता जर पापकर्मे केली तर पापांचे फळ केलेल्या पापांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मिळेल. याला कारण वासवी माता आणि अग्निप्रवेश करणाऱ्या 102 जोडप्यांचा शाप आहे. सर्वसाधारण माणसाला त्याच्या पापाचे फळ जेवढे मिळेल ते आर्य वैश्य कुळातील लोकांना त्याच्या 1000 पटीने अधिक मिळेल. म्हणून तू हे पक्के ध्यानात ठेव की आर्य वैश्य कुळातील 102 गोत्रांपैकी कोणत्याही गोत्रात जन्म होणे जेवढे लाभदायक आहे तेवढेच ते धोकादायक पण होऊ शकते. तस्मात जागृत, म्हणून सावधान राहा. वासवी ही माझी बहीण आहे. आम्ही दोघे माता अनसूयेच्या अग्नियोगाने जुळे म्हणून जन्मलो. आमच्या क्रोधाने मोठे अनर्थ होतील आणि आम्ही प्रसन्न असल्यास सर्व काही मंगलकारी होईल. मी पुन्हा माझी शंका व्यक्त करीत विचारले, हे महाप्रभू, वासवी मातेने तुम्हाला तिच्या महासंस्थानाजवळील प्रदेशात व्यंकटेश्वर रूपात येण्याचा आग्रह केला, त्यामागचे उद्दिष्ट काय? प्रभू म्हणाले, हे शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान पीठिकापुरात माझ्या जन्मस्थानी होणार आहे. तू माझे हे चरित्रामृत लिहित आहेस, त्यात ज्या ज्या घटनांचा उल्लेख झालेला आहे त्याचे लोक पुरावे मागतील. त्यांच्या मनात अशी शंका राहील की श्रीपाद श्रीवल्लभ हेच पद्मावती व्यंकटेश्वर आहेत कशावरून. म्हणून मी बृहच्छिला नगरात श्री व्यंकटेश्वराच्या रूपात प्रतिष्ठित होणार आहे. ही घटना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित होण्या अगोदर होईल. हा माझा संकल्प आहे. एवढ्या सर्व देवता असताना व्यंकटेश्वराची स्थापना का केली जाणार? मूर्ती स्थापन करणाऱ्यांना हे माहीत नाही की ही सर्व माझी लीला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाचे निर्माण कधी होईल, चरित्रामृत कसे प्रकाशात येईल, संस्थानाची स्थापना करणाऱ्यांना देखील याची माहिती नसणार. माझ्या संस्थानाचे निर्माण कार्य आर्य वैश्य लोक करतील. पीठिकापुरात बापन्नार्यांच्या वंशजांच्या हस्ते वासवी मातेचे मंदिर बांधले जाणार आहे. बघायला हे विचित्र वाटते, पण मी आणि वासवी भाऊ बहीण आहोत हे सत्य मी माझ्या भक्तांना अशा प्रकारे समजावित आहे. वत्सा, कलियुगात अर्थात कली महायुगात कलीची अंतर्दशा पूर्ण झाल्यानंतर युगसंधी झाल्यावर मी आपल्या निजरूपात तिरुमला इथे जाईन. त्यानंतर काही अन्य पुण्यक्षेत्रे व पीठिकापुरातील माझ्या संस्थानात मी जाईन. एला नदीमध्ये स्नान करून कुक्कुटेश्वराचे दर्शन घेईन. माझ्याबरोबर त्यावेळी जे महासिद्ध पुरुष असतील ते खरोखरच खूप भाग्यवान असतील. पीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर एकत्र होऊन ते एक मोठे शहर होईल. अगणित लोक माझ्या दर्शनासाठी माझ्या महासंस्थानात येतील. मी विरूपाक्षाला पुन्हा जन्म घेण्याचा आदेश दिला आहे. मी त्याला भारत देशाचा सम्राट बनवेल. पीठिकापुरात येऊन माझे दर्शन घेतल्यावर त्याला त्याच्या पूर्वजांचे स्मरण होईल. वत्सा, या कलियुगात अनेक चित्रविचित्र घटना घडणार आहे. वशिष्ठ ऋषींच्या गोत्रात जन्मलेला एक साधक माझ्या संस्थानाचा पुजारी म्हणून नेमला जाईल. त्याच्याकडून मी अनेक लीला घडविणार आहे. प्रत्येक क्षणी दिव्य आनंदाबरोबरच दिव्य लीला. मला कुबेराचे ऋण फेडायचे. आर्या महादेवी ही कुबेराच्या वंशात वासवी कन्यकेच्या रूपात जन्मली.
श्री नगरेश्वराबरोबर तिचा विवाह संपन्न करावयाचा आहे. विवाहाच्या खर्चाकरता कुबेराकडून कर्ज घेणार आहे, परंतु त्याच्याकडून कर्ज घेण्याचे मनाला दुःख होत आहे. म्हणून कुबेरपुत्र आणि धनवान लक्ष्मीपुत्रांना अनेक प्रकारच्या लीला दाखवून त्यांच्या अडचणी दूर करून माझ्या भागाचे धन घेईन. सध्या तरी कुबेराला धन मीच दिले आहे, अर्थात कुबेराला मुष्टी मीच दिली. कर्जाच्या ओझ्याखाली तो दबला गेलेला आहे, म्हणून मी त्याला जी मुष्टी दिली त्या मुष्टीने मी परत मुष्टी मागत आहे. यालाच मुष्टीमधून मुष्टी मागणे वा वीरमुष्टी असे म्हटले जाते. सन्मानपूर्वक व अभिमानाने मुष्टी म्हणजे आपण दिलेला ठेवा मागणे यालाच वीरमुष्टी म्हणतात. श्रीपाद प्रभूंचे दिव्य अलौकिक मंद हास्य पाहण्याकरता 1000 जन्म घ्यावे लागले तरी ते कमीच पडतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 30 समाप्त.